जय गजानन जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेच्या या पुढच्या भागामध्ये आपल्या सर्व रसिकांचं मनःपूर्वक स्वागत. किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. प्राचीन भारतीय संस्कृत साहित्यापैकी जे सर्वाधिक लोकप्रिय साहित्य आहे ना, त्याचं नाव आहे पुराण वाङ्मय. कारण ते सगळ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण त्याचं श्रवण करतो. कशासाठी श्रवण करायचं त्याचं उत्तर शास्त्रकारांनी दिलं. त्या सगळ्या कथा स्वतःला लावून घ्यायच्या. म्हणजे तो इतिहास निश्चितपणे आहे, पण त्या रूपकात्मक स्वरूपातल्या कथा आहेत. त्या कथा आपल्याला काहीतरी सांगू पाहतात. सांगू केव्हा पाहू शकतील किंवा केव्हा त्या आपल्याला उपयोगी पडतील, जेव्हा त्या आपण स्वतःला लावून घेऊ. एक मजेदार उदाहरण सांगतो, म्हणजे यातली गंमत आपल्या लक्षात येईल. भागवत पुराण आपल्यापैकी सगळ्यांनी केव्हा ना केव्हा तरी ऐकलेलं आहे, निदान त्यातल्या कथा ऐकलेल्या आहेत. भागवताची सुरुवातच होते महाराज परीक्षितींना झालेल्या शापवाणीपासून. त्यांना शाप मिळाला, 7 दिवसात तुमचा मृत्यू होणार. या विषयावर जेव्हा प्रवचनाची वेळ येते तेव्हा प्रवचनामध्ये मी गमतीने सांगत असतो. अर्थात मी नव्याने सांगतो असं नाही, अनेक कीर्तनकार प्रवचनकारांनी हा उल्लेख केलेला असेल, आपण पूर्वी ऐकलेलाही असेल. आपल्याला समजून घ्यायचं आहे. मी समोरच्यांना सांगताना सांगतो, आपण सगळे 7 दिवसात मरणार आहोत. लोकांना मोठा धक्का बसतो. म्हणजे असं काय करता, एवढ्या यांनी तुम्हाला आणून बसवलं, चांगला मान सन्मान केला, प्रवचनाकरता बसवलं, आणि तुम्ही सरळ सांगताय आम्ही 7 दिवसात मरतो. आमच्या मरणाची अशी भविष्यवाणी का करणार? इथं बसलेले सगळे 7 दिवसात मरणार आहेत असा का संकल्प करता? म्हणून मी जेव्हा असे चेहरे होतात तेव्हा मी गमतीने पुढची गोष्ट त्यांना सांगत असतो की लक्षात घ्या, तुम्ही आम्ही सगळे 7 दिवसात मरणार आहोत, कारण मरण्यासाठी 7च दिवस उपलब्ध आहेत. मग त्यांना जरा बरं वाटतं, वेगळ्या पद्धतीने लक्षात येतं. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, उरला कुठं 8वा दिवस? 8वा दिवसच अस्तित्वात नाहीये, 7च दिवस अस्तित्वात आहेत. म्हणजे वेगळ्या अर्थाने आपण सगळे 7च दिवसात मरणार आहोत. फक्त आज जो कोणता वार असेल तो पुन्हा 8व्या दिवशी जेव्हा येईल तेव्हा आजचा शेवटचा की पुढचा हे आपल्याजवळ उपलब्ध नाही, याची माहिती, याचं आपल्याला ज्ञान नाही, आणि म्हणून आपण सगळे 7च दिवसात मरणार आहोत. हे वाक्य तशा अर्थाने बरोबर आहे. अर्थात कशा करता? काहीतरी भीती घालायकरता हे वाक्य आहे का, किंवा काहीतरी निराश करण्याकरता हे वाक्य आहे का? कशा करता कीर्तनकार असं म्हणत असतील, प्रवचनकार असं म्हणत असतील, समजून घ्यायचा प्रयत्न करा. एक मजेदार दुसरी कथा सहज आपल्यासमोर ओघाणी सांगतो. एक गाव होतं, त्या गावामध्ये एक पंडितजी राहत होते. अत्यंत श्रेष्ठ अशा प्रकारचे लोक, संत महात्मा म्हणून त्यांच्याकडे पाहायचे. अशा पद्धतीचे एक माणूस त्यांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला, जीवनामध्ये अनेक प्रकारचे त्रास आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी आहेत, काय करावं काही समजत नाही, जीवनामध्ये जगण्याचा काही मार्ग दिसत नाही, काहीतरी उपाय सांगा. पंडितजींनी त्याला हाच उपाय सांगितला. म्हणे काय करणार आहे तुला उपाय सांगून? आजपासून 7व्या दिवशी तू मरणार आहे. मोठा अजबही लक्षात घ्या. एकदा त्याला प्रचंड धक्का बसला. बरं, पंडितजी खोटं बोलणार नाही हे त्याच्या डोक्यात पक्क बसलेलं होतं. आजपासून आपण 7व्या दिवशी मरणार म्हटल्यानंतर त्याला प्रचंड दुःख झालं. जेवढ्या दुःखाच्या अवस्थेत असताना सुद्धा आपली मृत्यूची कल्पना माणसाला सहन होत नाही. म्हणजे तो आला होता की जीवनात काही आनंद उरलेला नाही, मग असं जीवन सोडायला काय हरकत आहे, पण तेही सोडायची तयारी नसते. तो भाव आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आणि मग त्यांनी सांगितलं 7 दिवसात मरणार म्हटल्यानंतर पहिले 2-3 दिवस तर दुःखात गेले. आता आपण मरणार, आता आपण मरणार, आणखीनच दुःख झालं. किती दिवस करणार? 4 दिवसांनी दुःख कमी होतं. 2 दिवस गेले, 3 दिवस गेले, दुःख कमी झालं. आणि मग विचार डोक्यात आला, नाहीतरी जर मरायचंच आहे तर आता निदान व्यवस्थित मरू, शांतपणे मरू. सगळ्या लोकांना जाऊन भेटला. ज्यांच्यासोबत भांडणं झाले होते त्यांची स्वतःहून माफी मागितली. म्हणजे जाऊ दे, आता काही 4 दिवस राहिले, कशाला जगाय भांडणं करायचे, आपण माफ करा, मी आपल्यासोबत व्यवस्थित राहतो, सुखाने राहतो. ज्यांचे कोणाचे कर्ज वगैरे घेतले होते ते सगळे परत केले, आता काही त्रास नको, अशी अवस्था निर्माण करून ठेवली. आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस पुढचे सुखात गेले. त्यानंतर 7व्या दिवशी नाही मेला, व्यवस्थित तसाच राहिला. आणि मग पुन्हा येऊन महाराजांना भेटला. म्हणे महाराज असं काय करताय, तुम्ही तर म्हटलं होतं मी 7व्या दिवशी मरणार, आजचा तर 8वा दिवस आहे, मी तर मेलोच नाही. महाराज म्हणतात बिलकुल मेला. म्हणे कोणता असा कसा मेला, तुमच्यासमोर जिवंत उभा आहे. अरे म्हणे तसं नाहीये, 7 दिवसापूर्वी जो माझ्याकडे आला होता ना तो मेला.
लक्षात घे, त्यावेळी तू नुसत्या रडगाण्यांचा विचार करत होता, दुःख सांगत आला होता. आज तुझी अवस्था काय आहे? तो म्हणतो नाही, आता फार मस्त वाटतंय, मी सगळ्यांची माफी मागून मोकळा झालेलो आहे, सगळ्या चुका माझ्या दूर करून मोकळ्या झालेलो आहे, ज्यांचं त्यांचं काही घेतलं होतं ते परत केलेलं आहे, आता मला शांत आणि मोकळं मोकळं वाटतंय. महाराज म्हणतात, याच्याच करता सांगितलं होतं. आता एक काम कर, आजपासून 7व्या दिवशी मरणार ही भीती डोक्यात असल्यानंतर तू जसा व्यवस्थित वागला, उद्या केव्हाही मृत्यूची वेळ येऊ शकते, हे लक्षात ठेव. आणि पुढचं सगळं आयुष्य असं जग. पहा आनंदात जगता येतं की नाही. तो दुःखी मेलेला आहे, आता तू नवीनच आलेला आहे. ही जी दृष्टी असते ना, ही कथाकारांना द्यायची असते. आपण त्या समजून घेतल्यानं की मग आपल्या लक्षात येतं की आपलं जीवन क्षणभंगुर आहे, कधी नष्ट होईल सांगताच येत नाही. आता पाहता पाहता माणूस कोसळला, अशी रचना आपल्याला जीवनात पाहायला मिळते. आणि मग पुढचा हिशोब त्यातला महत्वाचा समजून घ्यायचा आहे. रडत बसायकरता नाही सांगितलं, ते दुःखी होण्यासाठी, निराश होण्यासाठी नाही सांगितलं. जीवनामध्ये ही अनिश्चितता जी आहे, त्या अनिश्चिततेचा विचार करून जीवनामध्ये ज्या कोणत्या चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्या तत्काल करून मोकळ्या व्हाव्यात, त्यामध्ये वेळ घालवू नये, हा विषय त्यांना सांगायचा आहे. ते हिंदीमधली एक फार सुंदर कहावत ज्याला आपण म्हणतो तशी रचना आहे. कल करे सो आज कर, आज करे सो अब, पलमय प्रलय हो जाएगा, फिर करेगा कब. सामान्यतः आपल्याला सांगितलंय की जे उद्या करायचा विचार आहे ना, ते आजच कर. जे आज करायचा विचार आहे ना, चांगलं, जे चांगलं आज करायचा विचार आहे ते आत्ता कर. कारण चुकून जर समजा मृत्यू आला तर नंतर तुझ्या हातात काय राहणार आहे, तू करू कसा शकणार आहे. पण आळशी लोक उलटे, म्हणजे गमतीदार प्रकार सहज आठवलं म्हणून सांगतो, काही आळशी लोक या कवितेला उलट करतात आणि ते आपला आळसाचा स्वभाव सांगण्याकरता उलट्या पद्धतीने वापरतात. आज करे सो कल कर, कल करे सो परसो, इतनी भी क्या जल्दी है जब जीना है बरसो. त्यातला गमतीचा भाग सोडून द्या, असं नसतं. ताबडतोब चांगली गोष्ट करावी. मृत्यूनी आपले केस पकडलेले आहेत असं गृहीत धरून धर्म करावा, असं आपल्याला नीतिशास्त्र सांगतं. तो जो विषय आहे ना, तो इथं समजून घ्यायचा आहे. आणि मग त्या दृष्टीने आपल्या समोर ही अन्योक्ती येतीये, चातकान्योक्ती. आता आपल्याला लक्षात आलं की एकाच गोष्टीवर अनेक अन्योक्ती आहेत. जसं वृक्षान्योक्तीचा वेळ आपण पाहिलं होतं, चातकान्योक्ती ही आपण पूर्वी एक पाहिली, आता पुन्हा एक चातकान्योक्ती आली. आणखीन येतील पुढे आपल्या या प्रवासामध्ये, रसास्वादाच्या आनंद यात्रेमध्ये एकाच विषयावरच्या अनेक अन्योक्ती आपल्या समोर येतील. पण लक्षात घ्या, प्रत्येक अन्योक्तीचे शब्द वेगळे आहेत आणि त्या अन्योक्तीच्या निमित्ताने त्यांना जे सांगायचंय तो सिद्धांत वेगळा आहे. आपल्याला तो सिद्धांत समजून घ्यायचा आहे. एक मजेदार चातकान्योक्ती आपल्या समोर. आता आपल्याला हे माहित झालेलं आहे की चातक हा प्रतीक आहे, त्याच्या समोर असणारा मेघ सुद्धा प्रतीक आहे. कशाचं प्रतीक? चातक हा याचकाचं प्रतीक आहे आणि मेघ हा दात्याचं प्रतीक आहे. मग तो संबंध बहुसंख्य अन्योक्तीमध्ये सगळीकडे नाहीये. एक वेगळीच अन्योक्ती आपल्याला पाहायची आहे, चातकाचा आणि मेघाचा. दाता याचक हा संबंध नाही, वेगळे संबंध आपल्या समोर सांगणारेही सुभाषित आहेत. पण इथं आता तोच संबंध अपेक्षित आहे. चातक हा याचकाचं प्रतीक आहे आणि मेघ हा दात्याचं प्रतीक आहे. त्या प्रतीकांमध्ये, त्या दोघांच्या संबंधामध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्याचं वर्णन सुभाषितकार आपल्या समोर करतात. सुभाषितकार आपल्याला समोर इथे वर्णन करतायत, गर्जसी मेघम न यच्छसी तोयम. मेघ काय करू शकतो? दोन गोष्टी करतो. मेघ जसं तोय म्हणजे जल देऊ शकतो, तशीच तो गर्जना करू शकतो. आता गंमत पा कशी आहे, दाता जो आहे तो दाता दान देऊ शकतो, हा एक विषय आहे, आणि गर्जना करू शकतो. तुम्हाला गर्जना कोणती? त्याचं उत्तर आहे हा हा देणार. अशा प्रकारचं जे वाक्य आहे ही नुसतीच गर्जना आहे. हा जो मेघ आहे ना, हा कदाचित राजकीय मेघ असावा, म्हणजे दाता राजकीय स्वरूपातला असावा. मोठमोठे आश्वासनं, मोठमोठे वचननामे, प्रत्यक्षात हातात काय? त्याचं उत्तर आहे काहीच नाही. अशी जी दुर्दैवी रचना आपल्याला पाहायला मिळते, त्याचं प्रतीक वापरलंय. अनेक दाते असे असतात, घोषणाच करतात, मी एवढं देणार आहे, मी तेवढं देणार आहे, आणि द्यायची वेळ आली की मागे सरकतात. ते जे आहेत ना, ते अपेक्षित नाहीयेत. कारण त्यातून चातकाचा काय फायदा होणार, कोणता लाभ होणार आहे? म्हणून चातकाच्या दृष्टीने विचार करताना तो चातक त्या मेघाला म्हणतोय, गर्जसी मेघम. हे मेघा, तू केवळ गर्जना करतोयस, न यच्छसी तोयम. तोय शब्दाचा अर्थ जल आपण पाहिला, आणि जल शब्दाचे बाकी प्रतिकात्मक अर्थ सगळे समजून घ्यायचे. तृप्तता,
कारण कारण तृष्णा तृप्तीचा विषय त्याच्यामध्ये, तहान भागवणे आहे. आणि नुसती तहान भागवणे नाही, तहान लागली की जीवाची जी लाही लाही होते, जीव नकोसा जो होतो त्या सगळ्यातून मुक्ती. आणि मग तहान लागली की शांत पाणी पिलं की एक शांतता प्राप्त होते. ती जीवनातली शांतता प्रदान करणे हा त्यातला अर्थ आहे. इच्छापूर्ती हा त्यातला अर्थ आहे. आणि म्हणून तू केवळ गर्जना करतोस, न यच्छसी तोयम, पाणी देत नाहीये. कशी अवस्था आहे माझी? चातक पक्षी व्याकुलितोहम, मी चातक आहे. वारंवार आपण तो संबंध समजून घेतोय. चातकाचं महत्व का? पाणी सगळ्याच जीवांना लागतं. प्रत्येकच जीव जलाशिवाय जगू शकत नाही. मग त्या सगळ्यांचा विचार न करता केवळ चातकाचा विचार का केला? कारण त्याचं वर्णन आपण पाहिलेलं आहे की तो चातक पक्षी मेघाशिवाय इतरत्र असणारं जल ग्रहणच करत नाही. म्हणजे पूर्णपणे त्याच्यावर अवलंबून असलेला, विसंबून असणारा हा जो भाव आहे तो व्यवस्थित समजून घ्या. मग त्याच्या दृष्टीने किती महत्वाचं असेल तो भाव समजून घेतला की आपल्याला ती रचना लक्षात येते. तो म्हणतोय चातक पक्षी, मी चातक आहे म्हणजे तुझ्यावर अवलंबून असलेला याचक आहे. आणि कसा आहे? व्याकुलितोहम, व्याकुलित झालेलो आहे. अगदी जीव जाण्याची वेळ आलेली आहे. तहानेनी घसा कोरडा पडलेला अशी जी अवस्था असावी तशी या जीवनामध्ये मला कोरडेपणा आलेला आहे. माझं जीवन अत्यंत वृक्ष झालेलं आहे, दुःखी झालेलं आहे, पीडादायी झालेलं आहे. त्या सगळ्याचा अर्थ तिथं समजून घ्यायचा आहे. आणि मग त्या अर्थाने तो म्हणतोय की अरे नुसतीच गर्जना काय करतो, प्रत्यक्ष मला जल देशील की नाही, तो विषय आपल्या समोर सांगितला. आणि मग पुढची गोष्ट त्यांनी सांगितली जी आपण प्रस्तावनेतल्या सगळ्या कथांमध्ये किंवा निरूपणामध्ये पाहिली, ती गोष्ट नेमकेपणाने तो सांगतोय. तो चातक पक्षी त्या मेघाला म्हणतोय दैवादिह यदी दक्षिण वातः, दक्षिण दिशेकडून येणारा वारा. कारण आपल्याकडे मेघ दक्षिणेकडून येणार, समुद्र आपल्या दक्षिणेला आहे. मेघ निर्माण दक्षिणेत होतात, समुद्रावर तयार होतात. आणि समुद्रावर तयार झालेले वारे दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी वाहत वाहत ते मेघ आपल्यापर्यंत येऊन पोहोचतात. तसे मेघ आपल्यापर्यंत आले. पण समजा पुन्हा दक्षिणेचा वारा आला तर ते आपल्यापासून आणखीन पुढं कुठंतरी जाणार आहेत, उत्तरेच्या दिशेला आणखीन सरकणार आहे. मग अशी जर अवस्था आली तर वारा जेवढ्या वेगात येणार आहे आणि तो जेवढ्या वेगात त्या मेघाला दुसरीकडे नेणार आहे तेवढ्या वेगात बिचारा चातक नाही जाऊ शकणार. कारण मेघ तिकडे गेला तर तिथेही पाणी देईल, प्रश्न नाहीये. पण तिथे त्यांनी दिलेलं पाणी चातकाच्या उपयोगी राहणार नाही, कारण तिथे चातक पोहोचू शकणार नाहीये. ही जी त्याची समस्या आहे ती समस्या तो नेमकेपणाने मांडतोय. आणि म्हणून चातक त्या मेघाला म्हणतोय दैवादिह यदी दक्षिण वातः, इथे जर दक्षिणेचा वारा आला तर अवस्था कशी निर्माण होईल? क्वत्वम क्वाहम क्वच जलपातः, क्वत्वम तू कुठे गेलेला असशील माहित नाही, क्वाहम मी कुठे असेल ते माहित नाही, क्वच जलपातः आणि कुठे जलपात होईल हे सांगता येत नाही. मग अशा एखाद्या जागी जलपात होईल जिथं पिणारा कोणी नसेल, उपयोग काय असेल त्याचा? दात्याला जणू काही आवाहन केलेलं आहे की अरे मला इथे गरज आहे, तू इथं द्यायच्या ऐवजी दुसरीकडे कुठं जर देशील तर तिथे त्या दानाचा उपयोग काय राहणार आहे, त्या दानाच्या भरोशावर कोण तृप्त होणार आहे, आणि मग त्या दानाचा उपयोग तरी काय, त्याचा लाभ तरी काय, ना मला ना तुला. कारण तुलाही दानातून जे पुण्य मिळायला पाहिजे, तुला दानाच्या माध्यमातून इतरांच्या उपयोगी पडल्यानंतर त्यांच्याद्वारे जी कृतज्ञता मिळायला पाहिजे तीही मिळणार नाही. ना पुण्य मिळणार आहे ना कृतज्ञता मिळणार आहे. अशा जागी देऊन काय उपयोग आहे? अशी एक मजेदार रचना आपल्या समोर त्या मेघाला उद्देशून तो चातक पक्षी सांगतोय, जणू काही दात्याला उद्देशून याचक सांगतोय. हे जे प्रकार आहेत ना सुभाषितांचे, हे अभ्यासताना वेगवेगळ्या गोष्टी अभ्यासायच्या असतात. आपल्याला प्रत्येक गोष्टीला वेळ नाही म्हणून त्या गोष्टीवर आपण लक्ष आत्ता देत नाहीये. पण भाव समजून घ्या. याला सरकधारा नावाचं वृत्त म्हणतात. सरक म्हणजे माळ, धारा म्हणजे धरण केल्यानंतर ती जशी हालत राहते. म्हणजे एखाद्या युवतीने गळ्यामध्ये मोत्याची माळ धारण केली आणि ती चालत गेली तर तिच्या चालण्यानुसार जशी माळ हलते ना तशी रचना या वृत्तात आहे. लक्षात घ्या. गर्जसी मेघम न यच्छसी तोयम चातक पक्षी व्याकुलितोहम दैवात इह यदि दक्षिण वातः क्वत्वं क्वाहम क्वच जलपातः. अशी जी रचना आपल्याला ऐकायला मिळते ना, कानाला सुद्धा त्या पद्धतीने म्हटलं तर अधिक सुमधुर वाटणारं असं एक सुंदर सरकधरा वृत्तातली ही अन्योक्ती आपल्या समोर. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृत.